जय शिवराय सगळ्यांना। तर बघा किती दाट लागलाय माल। तर ह्या बघा दाखवतो तुम्हाला मी। थोडं ऊन असल्यामुळे थोडं दिसायला ते क्लिअर दिसना, उन्हानं चमकायले ना ते। ह्या बघा असा माल पाहिजे बघा, दाट। याला काल फवारणी केली, हे ड्रिप खराब असल्यामुळे असे झाले बघा वेल। सकाळी आणि संध्याकाळी दिसते छान, या थोडं उन्हामुळे सुकून गेल्यासारखं दिसायले। कारण की ते ड्रिप लयच खराब झाली, संपूर्ण चॉक झाले, चॉक। हे बघा सध्याचं पाणी पण लावले मी, 2 दिवस झाला पाणी चालूच आहे, बंदच नाही, तरी वेल सुकायतलेत। ह्या बघा इकडे किती दाट आहेत बघा, ह्या बघा, ह्या बघा, ह्या बघा इथे तर किती दाट आहेत बघा। असा दाट माल पाहिजे। ह्या बघा इथं पण फवारा कुठं इकडे। हे संपला बघा, 1 नंबरचा प्लॉट आहे बघा। हा बघा 1 नंबरचा प्लॉट आहे हा। आता 5-6 दिवसात इथे काढायला। इथं आंबे पण आहेत, आणि हा बघा वरी 2 नंबरचा प्लॉट। हा बघा 2 नंबरचा प्लॉट। हे इकडे खाली 1 नंबरचा आहे, हे वरचा 2 नंबरचा, आणि त्या आंब्याचे वरी 3 नंबरचा प्लॉट। ह्या बघा केवढं टरबूज आहे, ह्या बघा हे असा माल पाहिजे। ह्या बघा इथं बी हे पानानं दिसत नाही बरोबर। होता थोडासा 5 मिनिटं वेळ, म्हणतात इरी चालता चालता एक व्हिडिओज काढावात। असं रिकामं चालल्यापेक्षा केला कॅमेरा चालू, केला मग व्हिडिओ चालू मी। हे बघा जाळवली डुकरामुळं, डुकर काय करलेत, हे याच्यात उकरायलेत, हे टरबूज फोडून खायलेत। ते खात नाहीत, पण ते काय करतात तोडीत येत, उगं नासूला करतात मग याला वेलाचा। आणि ते वरती 1 3 नंबरचा प्लॉट आहे, तिकडे जाणार मी, तिकडच्या नंतर काढतो व्हिडिओ। आता थोडं गडबड आहे मला, एवढंच काढतो एकच। थोडा आता पाहुणे आले म्हणून वापस चाललोय, नाही तर वरी पण गेलो असतो। काढतो लगेच 10-20 मिनिटांनी काढतो वरचा पण व्हिडिओ। चला सर्वांना बाय, खूप खूप धन्यवाद सर्वांचे।